नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सूरज गडसे अँड व्लॉग्स। सो मी थोडं माझ्या चॅनलचं नाव चेंज केलं आहे। सो आज आपण नवीन एका ठिकाणाला भेट देण्यासाठी आलो आहोत, ज्याचं नाव आहे पागोडा व बोरिवली स्टेशनपासून थोड्या अंतरावरती गोराई असा एक बीच आहे, त्याला लगतच पागोडा ही एक मोठी सुंदरशी वास्तू पाहण्यासारखी आहे असं माझ्या मित्राने मला सांगितलं होतं। सो आज मी त्याला भेट देण्यासाठी आलो आहे। तुम्ही बसने अथवा इथे ऑटोने पर्सनल बाईक घेऊन येऊ शकता। मी बाईकने आलो आहे, बाईक मागे लावली आहे। सो आता मी इथे एंट्रन्स गेटला पोचलो आहे। विश्व विपश्यना पागोडा असं या वास्तूला नाव दिलं आहे। आता आपण आलो आहे मेन गेटवरती। मेन एंट्रन्स तुम्ही पाहू शकता, खूप सुंदरसा गेट वास्तूचा पाहायला मिळतो आपल्याला। आज थोडी गर्दी कमी आहे मिडल डे असल्या कारणाने। आम्ही पुढे आलो, आम्हाला सांगितलं थोडं बॅग वगैरे तुमचं चेकअप करून घ्या। सो आता इथे लेफ्ट साईडला सांगितलं की बॅग वगैरे चेक करायचं आहे, आपण इथे थोडं बॅग चेक करून घेऊया तोपर्यंत। सो आपल्या बॅग चेक झाल्या आहे। थोडा कॅमेरा बंद करायला सांगितला होता, बोलतो कॅमेरा नका दाखवू इकडे। सो आता आपण आतमध्ये आलो आहोत। आतमध्ये येतात डाव्या साईडला मला घंटाघर दिसलं। 4 माणसांनी खांद्यावरती घंटा घेतली आहे, खूप मोठी घंटा आहे ही। घंटाघरचं या वास्तूला नाव दिलं आहे इकडे। तसंच उजव्या साईडला सुद्धा एक छोटीशी इमारत आहे, ज्यामध्ये या वास्तूला नाव दिलं आहे नगाडा, जो आता कोण वाजवत नाही, पुरातन काळी होता। आता ॲक्च्युअलमध्ये वरती मेन गेटला आपण चढणार आहोत, डाव्याने उजव्या साईडला जसं तुम्हाला दाखवलं। आणि हा आहे आपला मेन एंट्रन्स। 2 हत्ती बाजूला आहेत डाव्याने उजव्या साईडला आपल्या। आता आपण खरं ॲक्च्युअली वरती आलो आहोत। जसं पुढे आलो मला एक असं एक चित्र दिसलं इथे, ज्यावरती सगळ्या वास्तूंबद्दल कोणती वस्तू कुठे आहे त्याबद्दल माहिती या खांबावरती लिहिली आहे। थोडं पुढे आलो आणि मी पाहिलं की इथे भिंतीवरती खूप सुंदर सुविचार लिहिले गेले आहेत 3 भाषांमध्ये, मी पाहू शकता इकडे। आणि जस्ट मी वरती पाहिलं तर मला एवढं सुंदर दृश्य पाहायला मिळालं। तुम्ही बघू शकता की इकडे एवढं चांगलं रेखाटन केलं आहे, एवढी चांगली छायाचित्र कोरली गेलेली आहेत। हा तुम्ही खांब जरी पाहिला तरी बघा, यावरती बारीकीने काम करण्यात आलं आहे या सगळ्या गोष्टीवरती, पाहू शकता। ते सगळं पाहून आम्ही पुढे आलो। याला उत्तर पागोडाचं नाव दिलं आहे। मी त्या खांबावरती वाचलं होतं की डाव्या साईडला उत्तर पागोडा आणि आय थिंक उजव्या साईडला दक्षिण पागोडा असं काहीतरी आहे। सो हा उत्तर पागोडा। तिथून पुढे आलो, धम्मचक्र पवतन, एक चक्र फिरता आहे हे पाहायला मिळालं इथे मला। एक वेगळं असं गार्डन तयार केलं आहे, पाहू शकता तुम्ही। जस्ट डाव्या साईडला लहान मुलांना खेळण्यासाठी छोटंसं गार्डन आहे, ज्यामध्ये हरिणी वगैरे अशा प्राण्यांची मूर्त्या उभ्या केल्या आहेत। आणि जस्ट मागे फिरून पाहतात मग ही वास्तूची एवढी मोठं अवाढव्य चित्र पाहायला मिळालं, तुम्ही पाहू शकता। सो जस्ट तिथून बाजूला धम्मचक्राच्या बाजूला देवी देवतांचे मूर्त्या बनवण्यात आल्या आहेत, त्यांचं मंदिर आहे इथे। त्याला नाव दिलं आहे रंगभूमी, असं या वास्तूला नाव दिलं आहे। तिथून पुढे येऊन आम्हाला सत्यनारायण गोयका व त्यांच्या पत्नी यांची मूर्ती पाहायला मिळाली। त्यांच्याबद्दल थोडंसं काही माहिती या बोर्डवरती लिहिण्यात आली आहे, नक्की आल्यावरती वाचा तुम्ही। जस्ट त्याच्या बाजूला अशोक स्तंभ
उभारला गेला आहे आणि त्याच्याबद्दल थोडीशी माहिती अशोक स्तंभाबद्दल इथे खालती लिहिलेली गेली होती, ती आम्ही वाचली। अशोक स्तंभ झाल्यावरती जस्ट त्यांच्या बाजूला एक छोटीशी अशी मूर्ती होती, ज्यांचं नाव आहे सयाजी उबाखिन यांची ही मूर्ती इथे बांधली गेली आहे आणि त्यांच्याबद्दल थोडीशी जी काही माहिती आहे ती आम्हाला इथे वाचायला मिळाली। तर मित्रांनो, आतमध्ये ॲक्च्युली आम्हाला जायला मिळालं नाही, सो आता आम्ही इथून रिटर्न निघालो आहे। तर तुम्ही नक्की या वास्तूला येऊन, या पागोडाला येऊन नक्की भेट द्या, खूप सारं पाहण्यासारखं आहे, एका छोट्या व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही मी। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। बाय बाय।